चला तर मंडळी, रोज रोज साधी डाळ खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. ज्याने कोणी पालक खात नाहीत ते सुद्धा आवडीने ही डाळ खातील. तर जय श्री कृष्ण मंडळी, जे आपल्याला डाळीला फोडणीला साहित्य लागत होतं ते सगळं साहित्य मी इथं कट करून घेतलेले आहे. सोबतच पालक चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला डाळ लागते तेवढ्या प्रमाणामध्ये तुरीची डाळ घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि इथं मी फोडणीसाठी कांदा चिरून घेतला, जाडसर लसूण ठेचून घेतला, कढीपत्ता घेतला आणि इथं बघा लाल सुकी मिरच्या घेतल्या, सोबतच शेंगदाणे पण घेतले. तर एका कुकरमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली का कांदा टाकायचा. कांदा टाकून परतून घ्यायचा. कांदा आणि लाल सुकी मिरच्या आपल्याला टाकायचे. इथं सगळं आपण फोडणीला तयार केलेले कढीपत्ता, लसूण हे सगळं टाकून आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. 2 मिनिटं परतलं का त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, मीठ टाकून ठेचून घेतला आहे इथं. आणि हळद टाकायची. सोबतच हळद टाकल्याने कलर खूप छान येतं फोडणीमध्ये हळद टाकल्याने. सोबतच आपल्याला इथं डाळ टाकून घ्यायची, धुवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आणि इथं पालक सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा पालक टाकून. आणि जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं. घट्ट डाळ बनवायची असेल तर थोडं पाणी टाकायचं आणि पातळ बनवायची तर थोडं जास्त टाकायचं. आणि त्यानंतर वरतून आपल्याला शेंगदाणे टाकून कुकर लावून 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. इथं 3-4 शिट्ट्या झाले का आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे. थंड झाल्यावर कुकरचं झाकण काढून घ्यायचं. इथं बघा आपली डाळ रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. दिसायला जेवढी सुंदर दिसते ना, खायला पण खूप टेस्टी आणि हेल्दी पण आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.